गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. नमस्कार, आपण पाहत आहात अदालत टाइम्स न्यूज. गेल्या 22 दिवसापासून जंतर मंतरवर जे आंदोलन चालू होतं सोनम वांगचुक साहेबांचं, तर त्याला पोलिसांनी ज्या पद्धतीने अमानुषपणे त्यांना उचलून नेलं, पडद्याआड त्यांना ज्या पद्धतीने शिवीगाळ केली गेली, या सगळ्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी व नीट परीक्षेच्या गॅझेटमध्ये वेगळे मार्क व त्या याच्यावर वेगळी मार्क, मार्कशीटवर वेगळी मार्क, हा जो घोळ आहे, ह्या घोळाला कुठेतरी न्याय भेटला पाहिजे. कारण विद्यार्थी हा वर्षभर परीक्षेचा अभ्यास करतो आणि अभ्यास केल्यावर त्याला जर डबल परीक्षा द्यावी लागली तर त्याचं तरी मानसिक संतुलन ढासळतं. ही कुठेतरी शासनाची चुकी त्या विद्यार्थ्यांना भोगावी लागते आणि त्या विद्यार्थ्यांचं नुकसान होतं, पालकांचं नुकसान होतं आणि विद्यार्थ्यांचा जो मानसिक, शारीरिक, आर्थिक छळ होतोय हा कुठेतरी थांबला पाहिजे. यासाठी जे असलेलं सरकार आहे, हा जो असलेला शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, हा निर्लज्ज सारखा त्या पदाला चिटकून आहे, त्याने राजीनामा द्यावा म्हणून आज आम्ही सगळ्या जळगावकरांच्या वतीने आंदोलन केलेलं आहे आणि त्या आंदोलनात जळगावकरांनी मोठा प्रतिसाद दिला, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. यांनी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे. या निगरगट्ट सरकारला कुठेतरी लाच पडली पाहिजे की ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय हे बघून सुद्धा ते राजीनामा देत नाही. या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. आज रोजी सर्व जळगावकर नागरिकांच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. ते यासाठी की नीट परीक्षा, मुलांचं भवितव्य घडवणारी ही परीक्षा, ज्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांचं करिअर तयार होतं, विद्यार्थी त्यासाठी वर्षानुवर्ष मेहनत घेतात, कष्ट घेतात आणि त्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या बाबतीमध्ये कोणत्याही रीतीचं पावित्र्य हे राखलं गेलं नाही. तर नीटचा पेपर हा लीक झाला, नीटचा पेपर हा उघड झाला आणि विद्यार्थ्यांना ही परीक्षा पुन्हा द्यावी लागली. हा यात येणाऱ्या तरुण पिढीवरती हा फार मोठा अन्याय आहे. तरुण पिढी ही खरं म्हणजे देशाचं पुढचं भवितव्य आहे आणि हे भवितव्य जर आमचं सुरक्षित नसेल, या भवितव्याचा जर योग्य रीतीने सरकार जर काळजी घेणार नसेल, तर मग हा देश जाईल कुठे, या देशाच्या संविधानाचं होईल काय? आणि म्हणून त्यासाठी आज या ठिकाणी जळगावकर समस्त नागरिकांच्या वतीने आंदोलन करण्यात आलं की नीटची जी परीक्षा आहे, ती परीक्षा ज्या पद्धतीनं घोळ घालण्यात आला, अशा या सरकारला, घोळू सरकारला सत्तेवर राहण्याचा अजिबात अधिकार नाही. त्यासाठी जळगावकर नागरिकांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं आणि भावी पिढीच्या दृष्टीने योग्य वातावरण तयार होण्यासाठी, योग्य माणसं येण्यासाठी, योग्य रीतीने ती व्यवस्था निर्माण होण्यासाठी व्यवस्था तयार केली पाहिजे, यासाठीचं आंदोलन हे झालेलं आहे. आम्ही विद्यार्थी इथे एकत्रित आलोय म्हणून काय ना, सोनम वांगचुक सरांसोबत जो झालंय ते चांगलं नाही झालंय. त्यांच्यासोबत डिटेक्शन झालंय. आम्ही त्यांच्या सोबत जो झालाय त्याच्याबद्दल बोलायला आलोय आणि तुम्ही आम्हाला सांगून द्या, म्हणजे आम्ही काय करायचंय, का शिक्षा पुढे घ्यायचं का नाही घ्यायचं ते सांगून द्या आणि धर्मेंद्र प्रधान सरांचा राजीनामा घ्या. एकच म्हणे.